नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण 20/8/2026 या दिवशी आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या विषयावर आपण बोलणार आहेत। खरं म्हणलं तर मातंग समाजासह तत्सम जातीच्या विकासासाठी जे आरक्षणापासून वंचित राहिलेले सर्व जाती धर्मातले लोक आहेत, या लोकांसाठी उद्या 20/8/2026 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये जे नियोजन करण्यात आलेले आहे ते नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे। मोर्चाला येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या हे आडत लाईन या ठिकाणी, शासकीय दूध डेअरी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावाव्या आणि ती सोय मोर्चेकऱ्यांनी, सगळ्या मोर्चे नियोजन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी या गाड्या लावण्याची सोय केलेली आहे। एकही गाडी इतर ठिकाणी लावू नये। एखाद्या गाडीला कोणी ताब्यात घेतलं, पोलीस डिपार्टमेंटनं ताब्यात घेतलं तर ते कार्यकर्त्याला अडचणीचा भाग होणार आहे। म्हणून आपल्या गाड्या आडत लाईनच्या ठिकाणी, शासकीय दूध डेअरीच्या ठिकाणी लावण्यात याव्या असंही नियोजन केलेलं आहे। हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हा कार्यालयापर्यंत जाणार आहे। मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कसल्याही पद्धतीची घाण करू नये असं मोर्चा समितीनं आवाहन केलेलं आहे। आपल्या मोर्चाचा आदर्श इतर मोर्चेकरांनी घ्यावा, असा मोर्चा काढण्यात यावा। शिस्त असली पाहिजेत। महिलाचा टप्पा पुढच्या भागाला असणार आहे असं मोर्चा समितीनं सूचित केलेलं आहे। सर्व कार्यकर्ते शिस्तीमध्ये जिल्हा कार्यालयापर्यंत गेले पाहिजे। मोर्चामध्ये घोषणा जी आहेत ती कुणीही अश्लील घोषणा करू नये, कोणत्याही इतर जातीला टोमणे मारू नये, कोपरखिळ्या मारू नये, त्यांच्या भावना दुखावतील असं कुणीही बोलू नये असंही मोर्चाच्या 18 तारखेच्या नियोजन समितीने घेतलेल्या बैठकीत ठराव घेण्यात आलेला आहे। मोर्चाकराने कोणत्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी। कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणत्याही महापुरुषाची विटंबना होईल, त्यांचा अवमान होईल असं कुणीही बोलू नये असंही बैठकीत ठरलेलं आहे। मोर्चा अत्यंत शिस्तीमध्ये जिल्हा कार्यालयाच्या पुढे नेण्यात येणार आहे। तत्पूर्वी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये मोर्चा थांबवण्यात येणार आहे। त्यावेळी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी बसायचं आहे आणि 21 कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जाणार आहे। त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्याही पुतळ्याला हार घालण्यात येणार आहे। ते शिष्टमंडळ मोर्चामध्ये पुन्हा येईपर्यंत मोर्चा तसाच त्या ठिकाणी थांबणार आहे। शिवरायांच्या पुतळ्यांच्या पुढे कसल्याही पद्धतीचा कलगा म्हणा आपल्या भाषेमध्ये आणि शांतता भंग होणार नाही अशा पद्धतीचा मोर्चा निघणार आहे
आपल्या घोषणा आरक्षणाचे जनक असणारे राजश्री शाहू महाराज यांचा जे असो, शिवछत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे सर्वांना घेऊन राज्यकारभार हाकणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, या अशा पद्धतीचा विजयाच्या घोषणा असाव्या. विषय आरक्षणाचा आहे. आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी केलीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आमच्या बापाचं, अशा पद्धतीच्या घोषणा असाव्या. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे म्हणण्यापेक्षा आरक्षण आमच्या हक्काचे आहे ते आमच्या बापाचे, अशा पद्धतीच्या घोषणा असाव्या. लहुजी वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, राजश्री शाहू महाराज यांचा विजय असो, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो, या अशा पद्धतीचा घोषणा असाव्या. कोणालाही टोमणे, कोपरखिळ्या, समोरच्या इतर जातीचा अवमान होईल, त्यांच्या भावना दुखावतील असं काही करू नका. ज्यांनी आपल्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी सुद्धा पुढच्या मोर्चामध्ये आत्मपरीक्षण करावं की या मोर्चामध्ये आपल्या कोणाच्याही भावना मातंग समाजासह तत्सम जातीने दुखावलेल्या नाहीत. आपण का दुखाव्या असं त्यांच्या मनाला वाटावं, अशा पद्धतीचा या मोर्चामधून संदेश दिलेला आहे. मोर्चाच्या कृती समितीने हा संदेश दिला आहे. या संदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी. दारू पिऊन एखादा व्यक्ती गोंधळ करीत असेल तर त्याला तात्काळ पोलीसच्या ताब्यात द्यावं की जेणेकरून पोलीसच्या या कायद्यामध्ये त्या माणसाला ताब्यात घ्यावं, पण त्या व्यक्तीपासून मोर्चाला कसल्याही पद्धतीचा गालबोट लागणार नाही याची दक्षता स्वयंसेवक यांनी घ्यावी. किमान 400 ते 500 स्वयंसेवक आहेत. मोर्चाची निगराणी करण्यासाठी जुने कार्यकर्ते पाहणी करणार आहेत, पाळतीवर राहणार आहेत. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून येणारे कार्यकर्ते आल्याबरोबर तो मोर्चा जिल्हा कार्यालयाकडे निघणार आहे. जिल्हा कार्यालयाच्या पुढं मोर्चा गेल्यानंतर शांत पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचं आहे. घोषणा द्यायच्याच आहेत. मोर्चामध्ये जे आक्रोश आहे ते महाराष्ट्र सरकारला जाणवून द्यायचं आहे. तीव्रतेच्या घोषणा द्या, कुणालाही बंधन नाही, पण त्या घोषणा इतर जाती जमातीचा अपमान होणार नाही अशा असाव्या. इतर महापुरुषाचा अवमान होणार नाही अशा घोषणा असाव्या. सरकारच्या विरोधात असू द्या, प्रशासनाच्या विरोधात असू द्या, मातंग समाजासह तत्सम आरक्षणापासून वंचित असलेल्या सर्व जाती धर्मांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने जे पत्रक काढले, परिपत्रक काढले आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं ज्या जातीपर्यंत आरक्षण पोचलं नाही तिथपर्यंत ते आरक्षण गेलं पाहिजे असा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरची अंमलबजावणी करा.
महाराष्ट्र सरकारने सरन्यायाधीशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून आरक्षण उपवर्गीकरण अ ब कड तात्काळ करा. 1 ऑगस्ट 2024ला दिलेला निर्णय 2 वर्ष विलंब का? महाराष्ट्र सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. अरे आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते आमच्या बापाचं. आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या घोषणा असाव्या. राहिला प्रश्न स्टेजचा, जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पुढं जो स्टेज मारलेला आहे त्या स्टेजवर मापक खुर्च्या असाव्या आणि मापक खुर्च्या, त्या खुर्च्यावर आरक्षणाचा लढा देत असणाऱ्या सर्व नेत्यांची सोय व्हावी. इतर कुणीही स्टेजवर जाऊ नये. फक्त सूत्रसंचलन करणारा आणि शेवटी मोर्चाचं आभार मानणारा हे 2च माणसं त्या स्टेजवर असले पाहिजेत. बाकीचे सर्व माणसं हे स्टेजवर खुर्च्या टाकून आलेल्या पाहुण्याची त्या ठिकाणी सोय करणं गरजेचं आहे. आणि प्रथम या मोर्चाची प्रस्तावना करणारा एक अभ्यासू व्यक्ती, की जेणेकरून या मोर्चाचा सारांश त्याच्या प्रस्तावनेमधून जनतेसमोर गेला पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रस्तावना करणारा कार्यकर्ता अवघ्या 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये ती प्रस्तावना व्हावी. प्रत्येक नेत्याने 10 ते 15च मिनिट घ्यावे, जेणेकरून 6-7 नेते आहेत. प्रत्येक नेत्याला 15 मिनिट म्हणजे 15 सत्ती 5 वर्षे म्हणजे 105 मिनिट, साधारणपणे 1.5 ते 2 तासामध्ये हे मोर्चा संपला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारला या मोर्चाची जाणीव झाली पाहिजेत. अशा पद्धतीचं नियोजन त्या स्टेजवर कार्यकर्त्यांनी केलं आहे. कोणीही स्टेजवर जास्त गर्दी करू नये. नेत्याबरोबर एकही कार्यकर्ता वरी जाता कामा नये. कारण प्रत्येक नेत्याचे 2-2 कार्यकर्ते म्हणले तर 5-50 कार्यकर्ते त्या स्टेजवर गेल्यावर त्या स्टेजवर निवेदन चांगलं राहणार नाही, गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संयोजकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्थायिक नेते फक्त निगराणी करायला असावे, मोर्चाचं नियोजन करायला असावे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी स्टेजवर येऊन मोर्चाचं निवेदन स्वीकारावं अशी ही काल या बैठकीमध्ये मागणी झालेली आहे. तसं न झाल्यास शिष्टमंडळ जे आहे ते फक्त 11 माणसाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल आणि ते शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर निवेदन देईल आणि ते निवेदन देऊन आल्यानंतर मोर्चाचं आभार प्रदर्शन होऊन मोर्चा संपला अशा पद्धतीचं जाहीर केलं जाईल. त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी शांततेत आपल्या घराकडे निघायचे. कोणीही एकमेकात बाचाबाची करू नये. शांततेत निघालेला मोर्चा शांततेत पार पडावा आणि रस्त्यावर कचरा करू नये अशा पद्धतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन 20/8/2026ला निघणाऱ्या मोर्चासाठी मोर्चा आयोजकांनी केलेलं आहे. तरी या सर्व आयोजकांनी आवाहन केले की या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जमा व्हावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शांततेमध्ये शिस्तीमध्ये मोर्चा
संपन्न करावा अशा पद्धतीनं आवाहन केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये. आणि एक महत्त्वाचा विषय शेवटचा, की आलेले जी नेते आहेत ती नेते भाषण करताना भावनेच्या भरामध्ये पूर्वाश्रमीचे महार समाज यांच्यावर कसल्याही पद्धतीची टीका करू नये, त्यांचा अवमान होईल असं वागू नये, महामानवाच्या विरोधामध्ये कोणीही बोलू नये. त्यांनी बोललेत, सगळा देश बघत आहे, तुम्ही बोलू नका. कारण आपण खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे असाल, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे या महामानवाचे खरे विचार धारेतले प्रामाणिक त्यांचं स्वप्न साकार करणारे आपण जर असाल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही, कुठल्याही इतर जातीचा अपमान होणार नाही, त्यांच्या भावना दुखावणार नाहीत. असेच भाषणं करा. आपलं मागणं महाराष्ट्र सरकारकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या जो दिलेला निकाल आहे त्याची अंमलबजावणी करणारं मागणं आहे. त्याच विषयावर आपण बोलावं अशी आमची धाराशिवकरांच्या सर्व नेत्याची अपेक्षा आहे. कारण कालपर्यंत आम्ही एकमेकाच्या ताटात बसून खाणारे भाऊ आहोत, त्या भावामध्ये फूट पडणार नाही याची आलेल्या सर्वच नेते मंडळीने दक्षता घ्यावी. तुम्ही एक वेळेस येचाल, इथं काहीतरी बोलून जाचाल आणि आमच्या दोन्ही भावाभावामध्ये कायमची तेढ निर्माण होईल. ती तेढ निर्माण होऊ नये. आमच्या धाराशिवकरांचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घ्यावा अशा पद्धतीनं आम्ही निवेदन केलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे भान राखावं आणि अत्यंत भावाभावाचं नातं कायमस्वरूपी टिकून कसं राहील याच्याकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्र सरकार आरक्षण देईल नाही देईल, कार्यालयीन कामात अडचण येईल, न्यायालयाची अडचण येईल, काय जे असेल ते असेल. आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण मोर्चे काढतच राहणार आहे. ही खुणगाट मनात ठेवूया. महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊ, आम्हाला जोपर्यंत आरक्षणाचं कड होणार नाही, मातंग समाज वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत, सर्व तत्सम जातीला समान न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मोर्चे काढतच राहणार. हे उस्मानाबादकरांचा ठाम विश्वास आहे. फक्त अपेक्षा एक आहे की येणाऱ्या सर्व नेत्याने हे भावाभावाचं प्रेम कायमचं टिकून राहावं आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही जातीच नाही तर 59 जाती प्रेमानं आनंदाने नांदाव्या, असंच भावाभावाचं प्रेम कायम टिकावं हीच भावना येणाऱ्या नेत्याने मनात बाळगावी आणि समतोल ठेवून सर्वांनी भाषणं करावे. सर्वांना 10 ते 15 मिनिट वेळ आहे. वेळेचं भान राखा. वेळ मर्यादेच्या पुढं कोणीही घेऊ नका. आणि जर जास्त वेळ घेतला तर बाकीच्या नेत्यांना वेळ मिळणार नाही. बाकीच्याही नेत्याचा आपण आदर करावा, त्यांनाही वेळ द्यावा. कारण पूर्ण महाराष्ट्रातून येणारे नेते आम्हालाही 4 शब्द बोलायचेत म्हणून आलेले असतात. सर्वांना न्याय मिळेल असं नेत्याने मनात ठेवावं, सर्वांना न्याय द्यावा. सर्वांनी 10 ते 15 मिनिटच वेळ घ्यावा एवढीच तुम्हाला सूचना आहे. आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे की समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, असाच समतोल राखून सर्वांनी भाषणं करावे अशीच सूचना एक न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आणि मोर्चा कृती समितीचा एक सदस्य, एक समाज बांधव म्हणून मी आपल्याला सूचना करत आहे. तमाम महाराष्ट्रातल्या मातंग बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि आपला तीव्र विरोध महाराष्ट्र सरकारला दाखवून द्यावा आणि आरक्षणाची मागणी पूर्णत्वाकडे न्यावी एवढीच सर्वांकडून अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा,
लाईक करा आणि एक मुद्दा कमेंट बॉक्समध्ये नोंद करा की या मोर्चाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये खेडेगावामध्ये जाऊन प्रसिद्धी दिली, मोर्चासाठी लोकांना आव्हान केलं, त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार माना. आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचं तन मन धनातून अंतकरणातून खूप खूप आभार. त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. उद्याच्या मोर्चाला सर्व जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावावी एवढीच सर्वांकडून अपेक्षा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.